अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत जपमाळेमध्ये 108 मणीच का असतात, असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडला असेल. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण या मागचं कारण जाणून घेऊया. नामस्मरण करण्यासाठी किंवा मंत्राचा जप करण्यासाठी तुळस, स्फटिक, रुद्राक्ष, वैजयंतीची माळ वापरली जाते. ही जपमाळ 108 मणीच का असतात, तर 108 मण्यांविषयी अनेक गोष्टी प्रचलित आहेत. आपल्या नक्षत्रांची संख्या 27 आहे आणि प्रत्येक नक्षत्राचे 4 चरण असतात. त्यामुळे 27 आणि 4 यांचा गुणाकार केला असता 108 ही संख्या येते असं सांगितलं जातं. तसेच विश्वाची म्हणजेच युनिव्हर्समध्ये 12 भागात विभागणी झाली आहे. ज्योतिषशास्त्रात 12 राशी आहेत, तर 9 राशी स्वामी आहेत. 12 आणि 9 यांचा गुणाकार केल्यावर 108 ही संख्या येते असं मानलं जातं. आपल्या धर्मात देवी देवतांची उपासना करून त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मंत्र सांगितलेले आहेत. अध्यात्माप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात 10,800 वेळा देवाचे नामस्मरण करणं गरजेचं आहे. पण आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याकडे तितका वेळ नाही. म्हणूनच 10,800 या संख्यामालेतील मागचे 2 शून्य वगळून ही संख्या 108 करण्यात आली. त्यामुळे इष्टदेवतेंचा मनापासून 108 वेळा जप केल्यास त्यातून 10,800 वेळा जप केल्याचे पुण्य मिळते. म्हणून जपमाळेमध्ये 108 मणी असतात. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये उपाय, सेवा आणि नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.